मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत इंदुरी गडावर. चला आपण इंदुरी गडाची सफर करूया. आणि हा गड पुण्यापासून खूप जवळ आहे, तळेगाव दाभाडे. इंदुरी पुणे जिल्ह्यातील एक अपरिचित दुर्ग. इंदुरी गडाचे हे मुख्य प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून आजही हे प्रवेशद्वार पाहिल्यावर मन थक्क होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भव्य बुरुज आहेत. गडाच्या दगडी बांधणीच्या प्रवेशद्वार कमानीवर दोन्ही बाजूस सरप शिल्प, तर मध्ये गणपती बाप्पाचे सुंदर शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक चौकीदाराची खोली पाहावयास मिळते. त्या बाजूनेच एक वाट प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस जाते. या भागात मातीच्या विटा वापरून केलेले बांधकाम दिसते. हे बांधकाम आणि त्यातील हवा महल इतका सुंदर आहे की तुमचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. याच महालातील खांब, नक्षीकाम, धरोके तसेच काही शिल्प पाहण्यासारखे आहेत. लोणावळ्यापासून जवळ आणि पुण्याच्या उत्तरेला 35 किलोमीटर अंतरावर वसलेला हा दुर्ग समुद्र सपाटीपासून अवघ्या 3089 फूट उंचीवर वसलेला आहे. या गडावर जाण्यासाठी तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव पासून 3 किलोमीटर अंतरावर असणारे इंदुरी हे गाव गाठावे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेला हा दुर्ग आजही पाहण्यासारखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक यशाजी दाभाडे होते. त्यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे यांनी इसवी सन 1705 ते 1717 मध्ये गुजरात प्रांतात धडक मारून बडोदा पर्यंतचा प्रदेश काबीज केला. छत्रपती शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1717 या दिवशी खंडेराव दाभाडे यांना मराठा साम्राज्याचे सरसेनापती केले. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावचा नंतर तळेगाव दाभाडे म्हणून ओळख निर्माण झाली. गडावरील हे कर्जाई देवीचे मंदिर.
हे मंदिर जरी नवीन असले तरी देवीची मूर्ती मात्र फार प्राचीन आहे. मंदिराच्या आवारातच शिवरायांची मोठी मूर्ती पाहायला मिळते. मंदिराबाहेर आजही सतीशिळा, वेळघर यांसारखे प्राचीन दगडांचे अनेक शिल्प पाहायला मिळतात. इसवी सन 1720 ते 1721 मध्ये खंडेराव दाभाडे यांनी इंदुरीची गडी बांधली. हीच गडी आज इंदुरीचा दुर्ग म्हणजेच सरसेनापतींची गडी म्हणून ओळखली जाते. इंदुरी गडाची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत असून या तटबंदीत ठिकठिकाणी चौकी वजा खोल्या पाहायला मिळतात.